हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर न्यू ब्लॉग. आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली. मी घेऊन आले तुमच्याकरता एक नव्या ब्लॉगमध्ये सांगणारे आज आमच्या गावाची खासियत. आमच्या गावाची खासियत ही की आमच्या गावात आठवडी बाजार लागतो, जसं तुमच्या गावात लागतो तसंच. आणि इथून 3 किलोमीटर पुढे गेलं की मग आणखीन एक बाजार लागतो, पण तो सोमवारचा असतो आणि हा रविवारचा असतो. आणि रविवारच्या बाजारामध्ये काय होतं म्हणजे इथे MIDC वगैरे असल्यामुळे थोडंसं भाजीपाला कॉस्टली जातो आणि रश पण खूप असते. खूप म्हणजे खूप पाऊल ठेवायला जागा नसते, इतकी रश असते बाजारात गेल्यानंतर ना. खूप कॉस्टली भाजीपाला पण मिळतो. पण चांगली गोष्ट ही आहे की सर्व शेतकरी असल्यामुळे आपल्याला ताजा आणि शेतातला ताजा तवाना भाजीपाला मिळतो. त्यामुळे खूप गर्दी असते. हिरवी पालेभाजी सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. त्यानंतर ना जसं आपण शहरात पाहतो ना, म्हणजे असं मुंबईला वगैरे पाहतो ना की खूप असे स्टॉल लागलेले असतात, त्या टाईपमध्ये ह्या बाजारात देखील खूप स्टॉल लागलेले असतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात. प्रत्येक वस्तू तुम्हाला बाजारात अवेलेबल होते. प्रत्येक वस्तू जी तुम्हाला हवी ती वस्तू त्या बाजारात अवेलेबल होते. सो असा असतो हा बाजार. मग अशी कोणती वस्तू नाही की तिथे ती तुम्हाला अवेलेबल होणार नाही. आणि खूप मोठा बाजार असतो. जवळजवळ इथे 30 ते 40 किलोमीटर आसपास असा बाजार भरत असेल. इतका मोठा इथे बाजार लागतो. आता जर बाजाराचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मी तो आज नाही पण नेक्स्ट टाइम मी पोस्ट करेल, कारण की आता मी निघाली बाजाराला. आता फारच लेट झाले आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये ना माझी बहीण पण येईल ना आता राखी पौर्णिमेला. मग ती जर राहिली आणि आम्ही जर दुपारचं बाजारात गेलो तर नक्की मी दुपारचं व्हिडिओ शूट करेल आणि मग तो बाजार तुम्हाला दाखवेल. किती मोठा बाजार असतो आणि प्रत्येक प्रोडक्ट्स तिथे अवेलेबल असतो. असा असतो बाजार. पाहायला गेलं तर मला बाजारात जाणं फक्त एवढ्या करता इंटरेस्ट आहे की शेतकरी असतात आणि शेतकऱ्यांकडे ताजा ताजा भाजीपाला असतो. आणि गंमत माहिती आहे का, बरेच लोक, मी पण त्या विरोधात आहे, ज्यावेळेस आपण शेतकऱ्याकडनं भाजीपाला घेतो त्यावेळेस आपण ती प्राईस कमी करायला लावतो. कारण की मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे. आपली खूप शेती आहे, म्हणजे बरेच जे माझे फॉलोअर्स आहेत त्यांना माहिती, त्यांनी मी बरेच व्हिडिओ केलेले शेतातले वगैरे, सो त्यांना माहिती आहे आपली शेती वगैरे सगळं. आता सध्या ऊस आहे त्यामुळे छोटी छोटी पिकं नाही घेते आपण, एकच पीक घेतोय मोठं ऊसाचं. त्यामुळे जास्त आम्ही शेतात जात नाही, कारण की ऊस असल्यामुळे आमचा जाण्याचा संबंधच येत नाही तेव्हा. पण आधी ज्यावेळेस आहे ना पूर्ण शेतामध्ये आपल्या ऊस नव्हता, ठीक आहे, पूर्ण शेतामध्ये ऊस नव्हता. त्या दरम्यान आहे ना आपण मिरचीची रोपं लावलेली होती आणि लॉकडाऊनपासून मिरचीचंच पीक घेत होतो आपण. तर त्या दरम्यान पाट्यापाट्या आम्हाला उठून जावं लागायचं. कधीतरी मी जात होते, सारखे नाही. मला शेतातलं काम होत नाही, खरंच होत नाही, कारण की मला बॅक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे माझी पाठ खूप दुखते आणि माझं पोट पण खूप दुखतं. त्यामुळे शक्यतो मी जात नाही शेतामध्ये. कधीतरी गेले, हां, ज्यावेळेस कांद्याचा वगैरे सीझन असेल ना त्यावेळेस पप्पांना थोडीफार मदत करायला मी जायचे. पण असं खूप आवर्जून नाही की आत्ता काहीतरी फारच इमर्जन्सी आहे आणि म्हणून गेलं तर माणूस समजू शकतो. पण असं नाही की सतत जावा असं अजिबात नाही, किंवा डेली शेतात जाणं अजिबात नाही. मी घरातली 100 कामं करेल तर मला परवडतं. पण मला पाठीत खूप दुखल्यामुळं आई बाबा पण मला शेतामध्ये नेत नाही. त्यानंतर सांगायचा मुद्दा हा की ज्यावेळेस आपल्याकडे पण मिरचीची रोपं आपण लावली होती, मिरचीचं पीक ज्यावेळेस आपण घेत होतो त्यावेळेस ना की रविवारच्या बाजाराला मिरची जायची ना, तर संध्याकाळी एक तोडणी व्हायची. आदल्या दिवशीच तोडणी होते, तर 3 नंतर तोडणी स्टार्ट करायची. 3 नंतर तोडणी स्टार्ट केली ना तर 6:30-7 वाजेपर्यंत, म्हणजे सॅटर्डेला 7 वाजेपर्यंत थोडासा उजेड असतो तोपर्यंत तोडणी चालू असायची. आणि त्यानंतर ना संडेला पहाटे 4 नंतर टॉर्च वगैरे घेऊन उरलेली मिरची तोडण्याकरता आई बाबा वगैरे शेतात जायचे. मग दक्ष आणि भाऊ हे 2 जण
मग हे सगळेजण हे दोघं जण मार्केटला मिरची द्यायला जायचे 6-6:30पर्यंत मार्केटला मिरची देऊन यायचे. सो खूप मेहनत लागते, खूप कष्ट लागतं. चिखल पाहावं लागत नाही, माती पाहावी लागत नाही, ऊन पाहावं लागत नाही, तहान पाहावी लागत नाही. पाऊस असो नसो काही असो, जर आपल्याला त्या शेतीतूनच म्हणजे शेती म्हणजे आपली आई असते आणि तिच्या जीवावर आपण कमवतोय, ती आपली लक्ष्मी आहे. तर तिथे कोणताही काही चालत नाही. काम म्हणजे काम, राबणं म्हणजे राबणं आलं. शेती म्हणजे राबणं हा प्रकार आहे. खूप कष्ट करावे लागतात, तेव्हा ती काळ्या मातीतून सोनं म्हणतो ना निघतं. हे आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे की यार खरंच आहे. जी जर मेहनत केली तर खूप काही भेटतं. टंगाळवंगाळ केलं तर काही मिळत नाही किंवा दुर्लक्षही करून चालत नाही. त्याला औषधं असतात, त्याला वेळेत पाणी असतं, त्याचे टायमिंग असतं सगळे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. त्यामुळे मला तरी वाटतं की शेतकऱ्यांनी सांगितलेल्या अमाऊंटमध्ये घ्यायला काहीच हरकत नाही आहे. ते उगाचच मेहनतीचे पैसे आपण कमी करायचे आणि मग त्याच्याकडनं एखादा भाजीपाला विकत घ्यायचा, त्याला काही अर्थ नाही आहे. हो, जर तुम्हाला असं वाटलं की आवजीभाऊ रेट आहे तिथं बोललं तर ठीक आहे, पण मॅक्सिमम शेतकरी हा कधीच आवजीभाऊ रेट लावत नाही. जो रेट चालला आहे ना त्यापेक्षा 4 आणे 1 रुपया 8 आणे हा भाव त्यांचा कमीच असतो. लोक जर 10 रुपयाने विकत असताना तर ते 9नेच विकते. पण त्यांना कसं छोटे शेतकरी या बाजारामध्ये बसतात. जे मोठे शेतकरी असतात ना ते शहरामध्ये त्यांचं मटेरियल पाठवून रिकामे झालेले असतात, पण ह्यांचं हातावरचं पोट असतं. हे छोटे शेतकरी असतात, तर त्यामुळे त्यांना काय वाटतं घरी नेलं तरी सडून जाणार आहे, फेकण्यात जाणार आहे. त्यापेक्षा ठीक आहे मार्केटमध्ये विकलं तर ॲटलिस्ट आपल्या मेहनतीचं इतका हिस्सा तर घरी येईल. सो ही त्यांची विचार करण्याची पद्धत असते. त्या विचाराला समजून घ्या आणि सपोर्ट करा. हिरवी भाली म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहतो ना की गावाच्या ठिकाणी गाड्या गेल्यानंतर खूप गाड्या थांबतात. खूप लेडीज अशा असतात की त्या आवर्जून हिरवी पालेभाज्या म्हणून घेतात. पण रेट ऐकल्यानंतर मग त्यांना असं वाटतं अरे हे तर रेट आपल्या इथं पण आहे किंवा आपल्यापेक्षा हे थोडंसं महाग देतं, असं होतं त्यांना असं वाटतं. पण त्याचं काही नसतं. ॲक्च्युली तुम्हाला फ्रेश शेतातला भाजीपाला मिळतो. त्यामुळे असं तिथे कॉम्प्रोमाइज कशाला करत बसायचं काहीतरी. कॉम्प्रोमाइज नाही करायचं. काजू बदाम खाताना सगळे खायचे, डबा संपायला. माझ्यासाठी आणि तुला थोडी बोलते मी खाते काजू बदाम म्हणून मी बोलते. मी बसली डबा घेऊन काजू बदामाचं म्हणून मी बोलते. रोस्टेड काजू खाल्लेत का मला खूप आवडतात, मस्त लागतात. ठेवून देते डब्बा, नंतर बोलायच्या नादात मी विसरेल. आणि ना आमच्या इथे खूप चिल्लर पार्टी आहे. लहान मुलं आहेत, इतकी बडबड 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 करत असतात ना, खूप बडबड. आणि आज सॅटर्डे संडे म्हटल्यानंतर सुट्टी म्हटल्यावर असा दंगा त्यांचा चालू होता. इतका कल्लास सुरू होता ना दुपारी. त्यामुळे दुपारी मला थोडंसं असं वाटत होतं की शांत झोपाव. आणि विंडो ओपन ठेवली की त्यांचं कल्ला ऐकू यायचं आणि विंडो लावली की गरम होत होतं. त्यामुळे काय मला ते सुचलंच नाही काय. त्यामुळे म्हटलं नको, नाही तर थोडंसं विचार चालला होता मस्तपैकी आज झोप काढावी. तसं काय संडे मंडे प्रत्येक दिवस आपल्याला सारखाच असतो, कारण आपला स्वतःचा बिझनेस असल्यामुळे आपल्याला कधी हे कधीचा हम हमारे मर्जी की मालिक.
सो असं आहे, बंधनं नाहीत, कधी या कधी जा त्या बाबतीत. पण तरी पण असं होतं ना की माणसाला थोडासा आळस भरतो किंवा कंटाळा आलेला असतो किंवा माणूस खूप थकलेला असतो, तर माणसाला असं वाटतं की आराम करावा, त्यामुळे फार गरजेचं असतं. पण आज काय बच्चा पार्टीने अजिबात आराम करून दिलेला नाही आहे आणि मलाही तसं करमत नव्हतं. मला टी व्ही पाहायला आवडत नाही, त्याच्यामुळे मग छंद असं वाचन थोडंसं करत बसले होते. वाचन झालं, घरातली थोडीशी काम होती. असा होता माझा आजचा दिवस. आणि आता निघाले मी भाजी मार्केटमध्ये, म्हणजे तेच रविवारच्या बाजाराला निघालेली. त्याकरता मी झाली रेडी, मी जाणार आहे. आणि खरंच जर तुम्हाला कोणाला आमच्या इथला आठवडी बाजार पाहायचा असेल तर नक्की मला सांगा. खूप दिवसापूर्वी माझ्या इंस्टाग्रामवरती पोस्ट असेल आठवडी बाजाराची, सो मी ती टाकलेली होती. आता बरेच दिवस झाला मी आठवडी बाजाराची पोस्टच नाही टाकलेली, कारण की बरेच दिवस झालं मी आईकडे असल्यामुळे मी बाजाराला जात नव्हते. आणि आता कुठे मी फ्री झाले, तर आज म्हटलं जावं म्हणून निघाली. तर मग सांगा, जर कोणाला पाहायचं असेल तर मी नक्की फोटो व्हिडिओज तुम्हाला शेअर करेल तुमच्यासोबत. बाकी आज करता इतका स्वतःची काळजी घ्या, नेहमी आनंदी राहा, इतरांनाही आनंद द्या, स्वतःही आनंदी राहा. स्वतःवर खूप 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 प्रेम करा, नेहमी स्वतःची काळजी घेत राहा. आपणच आपली काळजी घ्यायला हवी, कारण की आपणच आपल्याला खूप प्रेम करायला हवं. इतर कोणीतरी आपली काळजी घेईल ह्या आशेवरती बसू नका, अवलंबून राहू नका इतर कोणावरती. जर कुठे शेतकरीकडनं भाजीपाला घेण्याचा योग आला तर न पैसे कमी करता नक्की घ्या. कधीही तिथे पैसे कमी करत बसू नका. आणि जितके जास्त तुम्हाला भाजीपाला घेता येईल, कारण की खूप ताजा भाजीपाला असतो, स्वच्छ पाणी वापरलेला असतो, कुठलाही त्याच्यामध्ये नाही का. बरेचदा आपण पाहतो नदीच्या वगैरे किनारी, मी 1-2दा पाहिले आहेत, आमच्या इथे नदी खूप आहेत. तर बरेच असे म्हणजे शहरात किंवा मार्केटला जर माल इथून पाठवतात ना गाडीमध्ये भरून, मग काही असो, तर बऱ्याचदा अशा मेथीच्या भाजीच्या गड्ड्या वगैरे ते नदीच्या म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये ते धुवत असतात, माती लागलेली. सो असेही खूप लोक करतात. त्यापेक्षा हा शेतकरी जो प्रामाणिक कष्ट करून तिथे तुम्हाला मार्केटमध्ये भाजीपाला आणून देतोय, सो तो असं कुठेही जात नाही नदी नाल्यावरती भाजीपाला धुवत बसायला. पण काही लोक करतात असे की ते मार्केटमध्ये माल म्हणजे गाडी भरून घेऊन चाललेले असेल तर मग कुठेतरी तो मध्येच नदीच्या किनारी वगैरे थांबून तो भाजीपाला धुतात. ठीक आहे, आता कोण एक्झॅक्टली कोणी करतं ते मला माहिती नाही, पण बरेच लोक करतात. सो जे पाहिलं ते पाहिलं, ठीक आहे. पण जिथे तुम्हाला फ्रेश मिळतं, स्वच्छ पाण्यातले भाजीपाला मिळतात आणि त्याशिवाय म्हणजे केमिकल वगैरे नसतं त्या भाज्यांवरती, असे भाजीपाला देखील शेतकरी विकत असतो. नेहमी त्याच्याकडनं घ्या, कारण की बाहेर बरेच म्हणजे गावातून आलेला जो काही मटेरियल असतो ना, तो खूप चांगला असतो. पण आपल्याला शहरामध्ये, तर मी पण पुण्यामध्ये राहिलेली, त्याच्यामुळे मला माहिती की काही ठिकाणावर म्हणजे सांगताना सांगायचे हा इथला भाजीपाला आहे, तो तिथला भाजीपाला आहे, त्या गावांची नावं सांगायची किंवा त्या मार्केटचं नाव सांगायचे की ह्या मार्केटमधनं आपल्याकडे भाजीपाला येतो. तर ऑब्व्हियसली तिथलं पाणी वगैरे केमिकल युक्त असतं किंवा तिथे असं म्हणतात ना, खूप असे कारखाने वगैरे आहेत, मग त्याचं ते पाणी, घाण पाणी, सांडपाणी, यात पण भाजीपाला तो उगवलेला असतो. त्यामुळे तसं काही न करता नक्की शेतकऱ्या बरेच, आणि असे बरेच शेतकरी पण असतात जे आपल्या शेताच्या बाहेरच फ्रूट्स म्हणा किंवा भाजीपाला विकायला बसलेले असतात. नक्की भाजीपाला त्यांच्याकडनं घेत जा, तितकीच त्यांनाही मदत होईल आणि तितकंच आपल्यालाही समाधान होईल की आपणही शेतकऱ्याकडनं भाजीपाला घेऊन खातोय पितोय. ऑब्व्हियसली त्याच्या जीवावर आपण जगतोय. शेतकरी हा राजा आहे आपल्याकरता, आपण त्याच्या जीवावर जगतो. तर खूप मन मोकळ्यापणाने, न पैसे कमी करता, न रेट कमी करता त्याच्याकडनं भाजीपाला घ्या. शॉर्ट बट स्वीट. आज करता इतकं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या. बाय, टेक केअर, लव्ह यू.